हो ये रे बापा ये चांगलं ये ना, चांगलं ये रे पावसा, ये रे. लय दिवस झाले, यावर्षी पाऊस आहे का नाही आहे काय माहित का बापा. पाहिजे असा पाऊसच नाही आला ना, जुलै महिना लागला तरी पाऊसच नाही. इकडून तिकडून उलीसा येऊन राहिला बापा, चांगला धड याचा तर याले विजा तर चमकून राहिलं. येन घेन म्हणा चांगलं झाकून आलं ना बाई व. हो शालू चांगलं झाकून आणलं ना. ते वरचे कपडे गिपडे आणले का नाही? आणले नाही कपडे गिपडे आणले मी ना, आणले कपडे गिपडे. लवकरच धुतले ना आज कपडे. सकाळपासून चालू आहे ना पाऊस, लवकरच धुतली. मागच्या साईडले दोरी बांधली एक आणि तिथं टाकले मागच्या साईडले. पाण्याचे दिवस आहे का नाही, तर आता लवकरच आंघोळा पांघोळा करत जा लागल आणि कपडे पहिले धुवून टाकत जा लागल नाही. मग नाही तर काय हो बाई, लवकर लवकर केलं ना आपलं बसलं पावसाचं. कुठं बाई कंटाळा येते पावसात कामं करायची. मग बरं झालं लवकर धुतले ना, वाहिले नसन मग कपडे नाही ओलेच असन. वायाचे आहे म्हणा अजून कपडे. हवा येऊन राहिली आणि पाऊसही येऊन राहिला. वायाचे आहे कपडे. इकडं काय नाही पाऊस नाही लागत, मागच्या साईडले तिकडं टाकले. आता संध्याकाळी घेऊन या लागन घरात, फॅनमध्ये टाका लागन हॉलमध्ये. हॉलमध्ये दोरी बांधली काय होतो ना? नाही दोरी नाही बांधली मी ना, हॉलमध्ये जागाच नाही दोरी बांधाले. हे तर मधातल्या रूम मध्ये बांधली. आणि जाऊ दे बांधली ना, तिथं टाका लागन फॅनमध्ये रात्रभर सुकते. ते सागर आला ना, काय करून राहिलं ते? राणी सोबत बोलताना दिसले बा मग. आणि सागर भाऊजी बोलत होते. मी कानी चाय प्यायला आवाज देऊन राहिली होती त्याले, पण कानी बोलत होते तर मी काही त्याच्या रूम मध्ये गेलीच नाही. मग बाबाले दिला चाय, मी पेली आणि तुम्हाला दिला, त्याले दिन नंतर बनवून. हो बाई ह्या पावसाचं ना असं वाटते चाय प्या मस्त कानी हे येते व आपली स्फूर्ती. नाही तर मग कानी असं झोपूनच राहूशा वाटते, बसूनच राहूशा वाटते, आळसच येते बाई. चाय पिऊशा वाटते या पावसात. चाय पिऊशा वाटाले. हो बाबानं मांडायला लावला मग आणि चाय. म्हणे बाई चाय मांडव म्हणे, थंडी लागते म्हणे लय, मांड बरं म्हणे. तर मग मी मांडला चाय आणि गेली होती सागर भाऊजीच्या रूम मध्ये बोलवासाठी. बाहेरूनच आवाज देतो म्हटलं तर बेवही लागते जी मले. सागर भाऊजीचा असा पाहते ना ते, म्हणजे बोलत नाही माझ्यासोबत, रागच करते अजूनही बी. जाऊ दे बोलन मला विचारायचं आहे, त्याला विचारतो ना मी. काहून आला कसा आला सांगितलंच तर नाही. ते आलं तवांचं काम आले गेलं आणि संध्याकाळी काल झोप आले. बोलतो म्हणलं तर बोलायलाच कुठं भेटलं. आता जातो ना त्याच्या रूम मध्ये जातो आणि बोलतो, नाही तर अजून झोपून जाईन मग ते. तर बोलतो तू काही टेन्शन नको घेऊ. बोलन धीरे त्याला समजन तू कशी आहे काय आहे बा म्हणून. बोलन नाही तसे रागाने गिगाने बोलून नाही राहिले माझ्यासोबत. पण नाही का मला असं वाटते का ती रागच करते मायावाला, बोलून दाखवून नाही राहिले. होईन राग शांत होईन का हो मग. आणि तो बायको सोबत बोलत होता. काय बोलत होता तुला काही ऐकू गिकू आलतं का?